संध्याकाळ झाल्यानंतर थांबायचं नाही आहे असा तो रूल आहे। म्हणजे ही वेश पार करू शकत नाही, म्हणजे आचरा गावातून आम्ही जाऊ शकत नाही आता। हे ना साधं सुद्धा हॉटेल नाही आहे, तर हे 3 दिवसासाठीचं हॉटेल आहे। माझ्या मनामध्ये प्रॉब्लेम आहे तो म्हणजे चार्जिंग, मोबाईलला चार्जिंग कसं करतायत। नमस्कार, मी आहे कोकणची ऋषाली। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज जसे नेहमी मी जशी घेऊन येत असते कंटेंट की काहीतरी वेगळं कोकणामधील प्रथा, तर आज मी अतिशय सुंदर अशी एक प्रथा दाखवणार आहे गाव पळण याची, जी आचरा या गावामध्ये आहे। आणि या जी प्रथा आहे गाव पळण, तर याच्यामध्ये संपूर्ण गाव जे आहे ते सोडून जातात बाहेर, कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की त्या 2-3 दिवसामध्ये, म्हणजे 2-3 दिवसाचा पिरियड असतो की ज्याच्यामध्ये गावातले लोक सर्वजण गाव सोडून बाहेर जातात। तर ते यासाठी जातात की त्यांचे जे पूर्वज लोक आहेत, तर त्यांची जी काही आत्मा वगैरे असते, तर ते सर्व येऊन त्या गावामध्ये राहतात आणि तिथं गावामध्ये त्यांचा जो काही 3 दिवस वास असतो आणि त्याच्यामुळं हे लोक त्यांच्यासाठी म्हणून गाव सोडतात। पण त्याच्या मागे जर काही शास्त्रीय कारण सुद्धा आहे, त्याचबरोबर त्याचं आणखीन लोकांचे जे काही मतं आहेत तर ते पण आपण बघणार आहोत। तर त्यासाठी आता आपण जाणार आहोत आचरा या गावाला। आणि आता मी आहे बांदिवडे मसुरे ब्रिजवरती। खूप सुंदर असा नजारा आहे इथे। तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त गाव पळण नाही तर पूर्ण आचरा गाव मी फिरून दाखवलेला आहे। त्याचबरोबर इथला माझा एक्सपिरियन्स कसा होता ते देखील तुमच्या लक्षात येईल। तुम्ही पण त्यातलेच आहात का की जे आपल्या रूढी परंपरा समजून न घेता त्यांना अंधश्रद्धा नावाचा टॅग देऊन मोकळे होता? तर हा व्हिडिओ थोडासा मोठा आहे, पण पूर्ण बघा। पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या नक्कीच हे लक्षात येईल की आपले जे पूर्वज होते तर त्यांचा या रूढी परंपरा प्रथा बनवण्यामागचा हेतू आणि त्याचे आपल्याला असणारे फायदे हे तुम्हाला कळतील आणि आपल्या जुन्या काळापासून चालत आलेल्या परंपरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलेल। मला एखाद्या ठिकाणी जायचं असेल ना व्लॉगिंगला, तर एक अर्धा तास वेळ होतच होते, कारण की मला जाता जाता असे लोकेशन दिसतात ना आणि मला राहवतच नाही की त्या ठिकाणी शूट केल्याशिवाय। तर त्यातलंच नाही एक लोकेशन आहे, दाखवते आता। त्या घरात लागलाय स्पीकर, दिसतंय का याच्यामध्ये घर? म्हणजे किती शांत असेल ना सगळीकडे की तिथला आवाज इथे येतोय। आतमध्ये घर आहे, आतमध्ये रोड आहे। हो, एवढ्या पूर्ण एरियामध्ये ते एकच घर आहे आणि तिथं स्पीकर लागलाय। तर आता आपण आचरा सिंधुदुर्ग या गावामध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथे पाहू शकतो की सर्व चालू आहे, पण 15 ते 18 डिसेंबर दुकान बंद राहील असे बोर्ड दिसत आहेत। आणि हेच दुकान नाही तर पूर्ण गाव बंद असणार आहे। तर ते कसं, चला बघूया।
आपण रामेश्वर मंदिरामध्ये आलो आहे. इथे न्यूज चॅनल वगैरे सुद्धा ती सुद्धा लोक येऊन बसलेली आहेत आणि 2 वाजता सांगितलेलं आहे की 2 वाजता कार्यक्रम चालू होणार. म्हणजे ढोल वाजतील आणि ढोल वाजल्यानंतर कार्यक्रम सुरू होणार. तर आता इथे 1:45 झाला आहे आणि तोपर्यंत बसायचं. आता मंदिर पण छान आहे, निवांत बसायचं. फक्त त्याच्यावरून काय मिळणार नाही कुठे, इथे सगळं बंद आहे. हे जे सगळे बाहेर लोक दिसत आहेत ना, ह्यातलं गावातलं थोडेफारच आहेत आणि बाकी सगळे न्यूज रिपोर्टर, इन्फ्लुएन्सर हीच लोक आहेत. आचरा या गावचे गावपळण बघण्यासाठी न्यूज मीडिया, त्याच्यानंतर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, तर हे सर्व आलेले आहेत, इथं उपस्थित आहेत. आणि मंदिराचे जे संस्थान आहे, कमिटी मेंबर्स आहेत, तर त्यांनी यामागचे कारण आणि हे गावपळण करण्यामागे हेतू काय आहे तर तो समजावला आहे आणि आता आपण तेच ऐकणार आहोत. आणि दुसरी गोष्ट त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात एक सामाजिक सलोखा निर्माण करण्याचं. जे विविध पातळींवर लोक राहतात, जातपात किंवा धर्म वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टींची एक समानता आहे कुठेतरी हे व्हावी, एकमेकात सलोखा निर्माण व्हावा आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यात प्रामुख्याने जी काही लोक आहेत ते आपली गुरावासरांसह, छोट्या मोठ्या मुलाबाळांसह, वडीलधाऱ्या मंडळींसह, सर्वांसह जे काय असेल ते घेऊन सीमेवर जातात, सीमेच्या पलीकडे राहतात. थोडक्यात हा गाव निर्मनुष्य करतात. निर्मनुष्य गाव केल्याने त्याचे जे काही चांगले परिणाम आहेत त्या परिणामांना लक्षात घेऊन हे गावपळण आयोजित करण्यात आलेली आहे. नो डाऊट की अगोदरपासून ज्या काही परंपरा आहेत त्यांना थोडंसं धार्मिक रूप असतंच आणि ते धार्मिक रूप एवढ्यासाठीच असतं की जे सर्वसामान्याने मान्य व्हावं, सर्वसामान्यांपर्यंत ते पोचावं. कसं असतं, एक धार्मिक त्याला हे दिलं की थोडंसं त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होते. प्रत्येक गोष्ट काय आपण कायद्याच्या कसोट्या मांडून किंवा विज्ञानाचं हे दाखवून ते होत नाही. परंतु जर का त्याला थोडीशी धार्मिक हे दिली, आपण सहज परीक्षेला किंवा कसल्याही गोष्टीला जाताना नमस्कार करतो, देवाला वंदन करतो, त्यामागचा जसा हेतू आहे की या सर्वातून आपल्याला एक मानसिक बळ निर्माण व्हावं आणि त्या कार्यात आपण सामील व्हावं, या दृष्टीने त्याला धार्मिक रूप दिलेलं आहे. बाकी अन्यथा हा कार्यक्रम टोटली विज्ञानाच्या सर्व कसोटीवर पार पडणारा कार्यक्रम आहे. बेसिकली याच्यात सहजीवन हा एक चांगला हेतू आहे. सर्वांनी एकत्र यावं, सर्वांनी एका ठिकाणी बसावं, उठावं, कार्यक्रम करावेत, जेवावं किंवा खेळ खेळावेत. आता ह्या सर्व गोष्टी त्या घडत असतात, त्याप्रमाणे चालू असतात. दुसरं एक सर्वात महत्त्वाचं हे आहे की एक वानप्रस्थाश्रमात जसं एखादं आपण जातो आणि तिथे जशी एखादी गोष्ट आपण स्वीकारावी अशी अपेक्षा असते, त्याप्रमाणे आपण जंगल नेहमी बंगल्यात आणि घरात राहणाऱ्या लोकांना, सर्व सुविधांनी समृद्ध असलेल्या एअर कंडिशनमध्ये झोपणाऱ्या लोकांना सुद्धा कधीतरी व एक सामान्य लाईफ कसं आहे, भारतात इतर लोक कसे राहतात, त्यांचं राहण्याची जीवन पद्धती काय आहे, ते काय जेवतात, काय खातात वगैरे, या सगळ्या गोष्टींची थोडीफार तरी कल्पना यावी या हेतूने एक सहजीवनाचा सारखा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दुसरा एक महत्त्वाचा म्हणजे ग्राम स्वच्छता अभियान हा यामागचा प्रमुख हेतू आहे. आता जवळजवळ 3 दिवस 3 रात्र पूर्णपणे गाव निर्मनुष्य राहील. कसले जल, ध्वनी, वायू कसलेही प्रदूषण होणार नाही. केर कचरा निर्मिती टोटल बंद होईल. त्यामुळे साहजिकच पूर्वी जसे एखादी रोगराई आल्यावर हे होत होतं किंवा मधल्या काळात जसं कोविडमध्ये आपण पाहिलं की रोग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला लॉकडाऊन सारखे प्रयोग हाताळावे लागले. तर आपण लॉकडाऊन केल्याने सार्वजनिक आपलं हे संसर्गजन्य रोग हे होतात, कंट्रोलमध्ये येतात, अशी एक धारणा या लॉकडाऊनमुळे लोकांच्या मनात निर्माण झाली. परंतु आचऱ्याचं भाग्य असं आहे की आचऱ्याची आमची परंपरा अशी आहे की आचरा कित्येक शेकडो वर्षापूर्वीपासून आम्ही लॉकडाऊन, फक्त हा शब्दप्रयोग आम्ही वापरत नाही, आम्ही गावपळण हा शब्द वापरतोय. त्यामागे लॉकडाऊन हाच उद्देश आहे. जसं एखादं हे व्हावं, परस्परांपासून व्यवस्थित व्हावं, गाव स्वच्छ सुंदर व्यवस्थित व्हावं, या हेतूने
लॉकडाऊन आम्ही साजरा करतोय किंवा गाव पण आम्ही साजरा करतो. आम्ही लॉकडाऊन हा शब्दप्रयोग करणार नाही, कारण तो जरा वेगळ्या स्वरूपाचे आहे म्हणून ते करतोय. दुसरी गोष्ट, पर्यटनासारखी चांगली सुविधा लोकांना उपलब्ध होते यातून. म्हणजे असे काही उद्योग आहेत की जे उद्योग 24 तास 24/7 असे चालू असतात. तर त्या दृष्टीने लोकांना सवड मिळावी. उदाहरणार्थ मेडिकल शॉपवाले आहेत, डॉक्टर्स आहेत की जी माणसं 24/7 सगळे उद्योगधंदे करत असतात. एक कुटुंब म्हणून कुठेतरी जाता यावं किंवा कुठेतरी हे व्हावं. कबाड कष्ट करणारे, नेहमी हे राहणारे, राबणारे, किंवा अगदीच नाही म्हटलं तरी सासूरवासनी आहेत, बहिणी आहेत की ज्यांना माहेरी जाता यावं, कुठेतरी बाहेर जत्रेला जाता फिरावं जाता यावं, या दृष्टीने सुद्धा या चांगल्या गोष्टीचा वापर केला जातो. तर पर्यटनाला चालना हा सुद्धा एक यामागचा प्रमुख हेतू आहे. अशा तऱ्हेने हे गावपण वर्षाच्या वर्षाला आम्ही साजरे करतो. गेली शेकडो वर्ष ही परंपरा चालू आहे. श्रीदेव रामेश्वराच्या कृपेने आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे आम्ही सर्व साजरे करतो. ती अशीच आतापर्यंत जशी हे केली आम्ही परंपरा सांभाळली, अशी परंपरा या पुढे सुद्धा आम्ही सांभाळणारच, कारण तशी आम्हाला देवाची आज्ञा आहे. आणि त्याच्यात कुठल्याही स्वरूपाचं अद्याप येतो कधी विघ्न आल्याचं किंवा काय असं बॅड इन्सिडेंट्स घडल्याची घटना घडलेली नाही. ही मोठी हे आहे, ही एक मोठी जमेची बाजू आहे. आणि आम्ही पूर्णपणे निर्धोक जाणार तिथे आणि बिंदास त्या रानोमाळ राहणार. आम्हाला कसली भीती नाही, कारण आमच्या बरोबर आमचा देव आहे अशी आमची नितांत श्रद्धा आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला आतापर्यंत जोपासलेलं आहे. एकूण ह्या सर्व मजेच्या कार्यक्रमाचा आपण सुद्धा उपभोग घ्यावा, मस्त यावा. मधल्या काळात आम्हाला भेटी द्या. गावोगाव सीमेवर आम्ही उपलब्ध आहोत. कसे कार्यक्रम चालतात, काय चालतात ते या बघा. तुम्हाला आवडलं तर सामील व्हा, मजा येईल. धन्यवाद. तर आता आपण पाहिलं की जे गावचे मानकरी आहेत तर त्यांनी आपल्याला इथली इन्फॉर्मेशन दिली की इथं कोणत्याही प्रकारची जी अंधश्रद्धा आहे ती पसरू नये. आणि जी आता जी मीटिंग होती, जे सगळे लोक दिसत होते तर ते सर्व जे प्रसारमाध्यमे आहेत म्हणजे की जसं न्यूज चॅनल झालं किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, तर ते सर्वजण होते. आणि त्या सर्वजणांना त्यांनी हेच सांगितले की कोणत्याही प्रकारची ही अंधश्रद्धा नाही आहे, तर यामागे एक सायंटिफिक रिझन आहे. आणि त्याला देवाची एक जी जोड दिलेली आहे ती यासाठी की त्याचं लोकांनी काटेकोरपणे त्याचं पालन करावं. कारण की एक देवाची कुठेतरी मनामध्ये भीती असली की लोक त्या गोष्टीला जास्त चांगल्या प्रकारे करतात. आणि त्यामुळे त्यांनी ती अशी आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे की याच्यामध्ये जे म्हणतात की गावपळण जे आहे ते भूताटकी वगैरे असं प्रकार आहे किंवा भूतं असतात गावामध्ये आणि म्हणून गावपळण केलं जातं. तर असं काही नाही आहे. तर कोरोना काळामध्ये जे आपण क्वारंटाईन बघितलं किंवा एक निर्जंतुकीकरण म्हणतात की ह्या 3 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारे प्रदूषण होत नाही गावामध्ये. त्याचबरोबर सर्व लोकांना एक विरंगुळा मिळतो आणि त्यासाठी हा कार्यक्रम केला जातो. तर त्यासाठीचं जे काही आता आहे पुढे प्रोसेस, आता इथे ढोल असतील मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतर मग आपण जाणार आहोत की गावामधली लोक कसे गाव सोडून बाहेर जात आहेत ते पाहण्यासाठी. पूर्वमधीप्रमाणे गावावरचे सीमा राखण्यात मानवी जातीवर बाराच्या जापावर पूर्ववेतात तुम्हाला राजू. आता हे गावपळणीला सुरुवात करणार आहेत, तर त्याआधी गाराणं घातलेलं आहे देवाला. आणि या मंदिराच्या आवारात असणारे अजून जी 4-5 मंदिरं आहेत तर त्यांना देखील गाराणं घालणार. आणि त्यानंतर तोफ आणि बंदूकचा आवाज येणार. मग गावपळणाला सुरुवात होणार. लोक आपले घर कसे सोडून जातात, त्याच्यानंतर गाई गुरांना घेऊन कशी ते राहतात, तर या सर्व गोष्टी आता ह्या गावपळणीला सुरुवात झाल्यानंतर आपण पाहणार आहोत. गेली 200 वर्षापेक्षा जास्त वर्ष आचऱ्याची गावपळण ही प्रथा सुरू आहे. हा काळ आणखीही मागे जाऊ शकतो, परंतु लिखित स्वरूपात पुरावे उपलब्ध नाहीत. भारतातील प्रथा परंपरेमागे तात्कालीन परिस्थिती आणि त्या परिस्थितीची आवश्यकता ही कारणे सांगितली जातात. आता तुम्ही हे फायर करणार असं
पूर्वीच्या काळी गावात साथीचे रोग यायचे तेव्हा गावकऱ्यांना ते गाव सोडावे लागायचे आणि जंगलात राहून जावे लागायचे. काही दिवसांनी त्या रोगाचे जंतू नष्ट झाले की पुन्हा गावात येऊन राहायचे. हा जो काही दिवसांचा काळ होता त्या काळात गावात माणसांचा व इतर प्राण्यांचा वावर नसल्याने गावाचे पर्यावरण एकदम शुद्ध, स्वच्छ आणि सुंदर व्हायचे. हां या गावपळणी मागचा हेतू लक्षात घेतला तर माझ्या मते गावपळण हे गावात न करता शहरांमध्ये करण्याची नितांत गरज आहे. तुम्हाला काय वाटते? तुम्ही आता कुठे इकडे जाणार राहायला? तुम्ही आता तिथे झोपडी बांधली असेल. अच्छा चालेल, तिथेच भेटते आता. काय नाव आहे मंदिराचं? तर आता आपण इथे पोचलेलो आहे जिथे लोक राहत आहेत. आपल्याला इथे मागे झोपड्या दिसत आहेत ना, तर या झोपड्यांमध्ये ते लोक राहत आहेत. त्याचबरोबर त्यांची इथे छोटे छोटे हे वासरू आणि गाय हे सुद्धा त्यांनी इथे बांधलेलं आहे. तर आता आपण त्यांना विचारूया की ते काय कसं राहत आहेत, पाण्याची सोय कशी आहे, आणि सगळ्यात मोठा जो माझ्या मनामध्ये प्रॉब्लेम आहे तो म्हणजे चार्जिंग, मोबाईलला चार्जिंग कसं करतायत. पायाला का बांधलंय त्यांच्या? पळून जाणार म्हणून. कोंबडा नाहीये? कोंबडा 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 हा कोंबडा कुठला? हा अच्छा. घाबरलाय तो. तर आपण आता आतमध्ये आलोय जिथे हे त्यांची 3 दिवसाची सोय. 3 दिवस आहे ना गावपळण, तर 3 दिवसाची सोय आहे त्यांची. आता इथे गॅस वगैरे सगळी भांडी दिसतात, थोडी त्यांना लागणार आहेत तेवढी. आणि बेड पण घेऊन आला तुम्ही? सगळंच आणायला किती दिवस लागले? टेम्पो मधून? अच्छा. आमच्या देवाची या झाल्याशिवाय आमका बाहेर पडत नाही. हा हा झाल्याशिवाय नाही. बरोबर. 3 आता कौल दिल्यानंतर मग तुम्ही 3 दिवसानंतर बाहेर जाणार ते घरात जाणार घरी. हा अच्छा. वरती साडी वगैरे बांधून त्यांनी असं कव्हर केलंय. लाईटची सोय कशी आहे तुमची? लाईट बाहेरून घेणार?
रोडची लाईन गेली आहे ना, त्या लाईन वरनच घेणार. त्या लाईन वरून तुम्ही घेणार आतमध्ये. अच्छा, महावितरण आम्हाला तेवढा हे सहकार्य करते. हो बरोबर, 3 दिवसाचं हे पाण्याचं कसं. आता हे बंगले झाले आहेत ते सहकार्य करतात पाण्याचं. जे साईडचे बंगले आहेत. साईडचे बंगले आहेत ते. आता किती लोक आहेत इथं ह्या ह्याच्यामध्ये? इथे आमचं आता नाही म्हटलं तरी 6 कुटुंब आहे. इथे 6 कुटुंब आहेत. आणि आता आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी अशी दिसणार वेशी बाहेर. हा एक ग्रुप आहे, तो एक पूर्ण ग्रुपचा आहे. समोर दिसतंय ते. आणि असं दोन्ही साईडला आता तुम्हाला पुढे मिळत जाणार. आता जसं आम्ही इकडे जाऊ तसं दिसणार आम्हाला. तिकडे जाऊन आलात या साईडला. नाही, आता पहिल्यांदा इथे आलो. हो हो, आचरा ब्रिज आहे ना, तिकडे जाणार ते सुंदर असेल त्या साईडला. आता पहिल्यांदा इथं गेलं, त्याच्यानंतर तिथे जाणार. अशा इथे एक फॅमिली आहे, ह्यांचं अजून सामान लावून झालेलं नाहीये, लावतायत. आणि लहान मुलं खेळतात इथे. पोपट घेत, त्यांचा पोपट आहे इथे क्यूट असा, तो पण घेऊन आलेत ते. बोलतोय हा, बोलतोय. कोण आहे? फॅन तुम्ही आता हे कनेक्शन घेऊन हे करणार, कनेक्ट करणार. वाटण मग तुम्ही मिक्सर वगैरे सगळं घेऊन यायला पाहिजे. बरोबर, घरात आपण जसं लागतंय तसं. आता आपण हे एक घर बघितलं, दुसरं, हे तिसरं, आणि आता इथे एक आहे 4थं. तर ह्यांची पण अजून तयारी नाही झालेली, लावतायत सामान. होय होय. हे बघा, बेडची सुद्धा सोय आहे, बेड घेऊन आले. सगळं म्हणजे अख्खा संसारच त्यांनी घेऊन यावं लागतं इथे. काय हा, अच्छा, होय होय, घेते घेते. हे बघा, इथे एक छोटीशी झोपडी आहे, किती मस्त आहे. तर ह्याच्यामध्ये ना किती हे आहे बघा, म्हणजे त्यांनी घराला आहे ना, इथे त्यांनी हे केलंय, काय म्हणतात त्याला, आपलं तोरण आहे. हा, तोरण सुद्धा बांधले त्यांनी. म्हणजे 3 दिवस का होईना ह्या घरात राहायचंय, पण ते शेवटी घरच आहे आपलं. आणि सगळी घरामध्ये तुम्ही किती जण राहता आता इथे? 3 जण. अच्छा, तर एवढं इनफ आहे? एवढं मी पाहुणा आलेलो आहे खास बघायसाठी. हा हा हा, खास हे बघण्यासाठी, गाव पळून बघायसाठी, खास बघण्यासाठी. नाही नाही, छान आहे, अजून बरंच फिरायचंय. थँक्यू विचारल्याबद्दल. एक वेगळी मजा असते ना. होय होय, बरोबर. शहरातल्या लोकांना कुठे हे सगळं बघायला मिळतं. आणि काय, म्हणूनच कालपासून मी आलो, काल संध्याकाळपासून इथेच आहे हा बघायसाठी. तुम्ही कुठे राहिलाय मग आता? मी मुंबईला राहिलो. नाही नाही, इथे कुठे राहिला? आमच्या बहिणीचं. अच्छा, म्हणजे तुम्ही ह्या गावचीच आहे ना? हा, तर इथे पण एक आहे घर. आणि हे बघा,
मांजर, कुत्र, गाई, म्हशी जे पण काही घरात असेल तर सगळं घेऊन यावं लागतं इथे. हा, प्राणी काहीच नाही. पक्षी सुद्धा, पोपट सुद्धा आहे तिथं. कुत्रा आहे. तर यांना बांधून यासाठी घातलंय की यांच्यासाठी नवीन जागा आहे. हा, आणि हे इकडे तिकडे पळणार, ते सापडणार नाहीत म्हणून त्यांना असं पिंजऱ्यामध्ये आणि असं बांधून ठेवलेलं आहे. आणि हे बघा, हे ते क्यूट पिल्लू आहे. हा, डोळे किती छान आहेत त्याचे. मस्त एकदम. आणि तिथे सगळी लहान वासरं आहेत. कुठे? हा हा हा, त्या बघा त्या सगळ्या. तर इथे सगळ्या गायी वगैरे आहेत. हे बघा, वाव. पायात नाही, माझा पाय पडेल. अच्छा, हे बघा, इथे सगळी वासरं दिसतात आपल्याला आणि इकडे सगळ्या गायी. किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. हे बघा. तर आता आपण ही सगळी घरं बघितली इथली. आता इथे दुसरे कुटुंब आहे, तर ते सुद्धा पाहूया आपण. मैत्री निवास नाव आहे. बघूया आपण आतमध्ये. अच्छा, मैत्री निवास मोठा आहे सगळ्यात तिथे. हा, आता काय तुम्ही लाईट कनेक्शन हे करताय, जोडताय? अच्छा, इथे किती लोक राहणार? 25 जण. अच्छा, आता संध्याकाळी वगैरे काय कार्यक्रम असणार इथे? म्हणजे काय असतं असं? भजन कीर्तन? हो, कीर्तन, दिंडी, सगळं. दिंडी पण आमचा मोठा कार्यक्रम असतो. सुरुवात होतं. हो हो, ऊन संपलं की काम नाहीच, मजा फक्त 3 दिवस 4 दिवस. हो हो हो, मजा करायची. गाव पळण 2024 लिहिले त्याच्यावरती. म्हणजे इथे ना तुम्ही हजारो रुपये देऊन जे कॅम्पिंगला जाता मुंबई पुण्यामध्ये वगैरे, आणि काय असं छोटासा टेंट असतो आणि त्यांनीच दिलेलं जेवण वगैरे करायचं आणि एकच दिवसामध्ये परत यायचं. तर त्याच्यापेक्षा आहे ना, इथे 3 दिवस आपल्या फॅमिली सोबत, आपल्या गावातल्या लोकांच्या सोबत आणि सगळ्यांनी मिळून राहायचं. आणि किती वेगळा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे कॅम्पिंग पेक्षा पण वेगळा. 1 मिनिट, आपल्याला बोलवत आहे. हा हा, आता आपण इथं आलोय आणि न्यूज चॅनल वाले पण तिथं त्यांचा इंटरव्ह्यू घेत आहेत. तर आम्ही चाललो होतो इथून, पण ते इन्सिस्ट करतात की काहीतरी चहा वगैरे घेऊन जावा किंवा फराळ घेऊन जावा. तर ते आता आपल्याला थांबावं लागेल थोडंसं. बघूया. 731973. येळावीकर म्हणजे इकडचं नाव वाटत नाही. येळावी. कुठलं? येळावी, सांगली जिल्हा. तासगाव येळावी. म्हणजे आपल्या कुटुंबाने एकत्र यावे म्हणून सगळे सण वगैरे तर आहेतच, पण त्याही पेक्षा आहे ना, म्हणजे हे फेस्टिवल नाही आहे, पण एक उत्सव आहे किंवा सगळ्यांनी एकत्र येण्याचा हा एक असा मौका आहे की ज्यामध्ये आपण पुरा संसार घेऊन, म्हणजे त्याच्यामध्ये कुणी श्रीमंत नाही, कुणी गरीब नाही, सर्वजण झोपडीत राहत आहेत. आणि त्याचबरोबर सायंटिफिक जर आपण याच्या मागे रिझन पाहिलं तर जसं की निर्जंतुकीकरण जे बोलले की गावामध्ये प्रदूषण वगैरे होत नाही, कारण की गावात कुणी राहतच नाही, त्याच्यामुळे तिथली हवा
ऑलरेडी शुद्ध आहेच, पण अजून जास्त त्याच्यामध्ये जे आहे तर ते होऊ शकतं की लोक न राहिल्यामुळे किंवा गाड्या वगैरे न चालवल्यामुळे. त्याचबरोबर एक लोकांना विरंगुळा पण मिळतो आणि काही लोक अशी असतात की मेडिकल लाईनमधले असतील किंवा काही, तर त्यांना कधीच सुट्टी मिळत नाही, तर ते कंटिन्यू आपलं 24/7 आपलं जे आहे ते काम करत असतात. तर त्यातून पण त्यांना एक वेगळा असा एक्सपिरियन्स इथं अनुभवायला मिळतो. आणि इथे राहिल्यामुळं काय होतं की एक मेंटली पण त्यांना एक थोडासा चेंज मिळतो, प्लस जे गावाचं आहे ते. आणि राहिला प्रश्न भुताटकी जो आहे विषय, तर ती एक कथा आहे लोकांच्यासाठी किंवा माहिती नाही आपल्याला, आपण काहीच बोलू शकत नाही. पण असं आहे की अंधश्रद्धा वगैरे असं काही नाही आहे, ह्यामागे खूप छान रिझन आहे. आणि आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये तर कळलेलंच आहे की याचं महत्त्व काय आहे, क्वारंटाईनचं किंवा सॅनिटायझेशन जे आहे तर ते करणं किती इम्पॉर्टंट आहे हे आपल्याला तेव्हा कळालेलंच आहे. तर तेच आहे हे सर्व, आणि इथं येऊन हे बघून खूप छान वाटतं. कुठे ठेवलंय त्याला? खायला आणलंय? ब्रेड पण इथं आहे आणि चिकन पण लाईव्ह. इथे काय काय तयारी झाली तुमची? इथे आता राहण्याची तयारी. हा, हे शेड वगैरे आता हे सगळं कव्हर करणार. इथे मध्ये गॅप दिसतोय तो. डास वगैरे रात्री तुम्हाला त्रास? इथे नाही काही. थंडी तेवढी आता जरा पडली तर पाहिजेत आम्हाला. होय, पडली तर पडायलाच पाहिजे. हा हा, हो, तर चांगलं वाटणार. बरोबर. आता इथे किती लोक झोपणार आहे तुम्ही? 50 पेक्षा जास्त. आणि रात्री कार्यक्रम काय असणार इथे? रात्री कार्यक्रम काय आपली म्हणजे गाणी, संगीत, भजन कीर्तन वगैरे असं. आणि इथे तुमचं हे सगळं जेंट्सचा सेक्शन आहे इथे सगळे? अच्छा. तुम्ही एका एरिया मधले आहात? आचऱ्यामधले एका वाडी मधले? म्हणजे आता हे जे आपले हे लागलेले आहेत ते सगळे वेगळ्या वेगळ्या वाडी मधले? हा, तेच म्हणजे वाडी वाईज तुम्ही असं राहताय, असं कुटुंब जसं असेल तसं तिथलं. अच्छा. आणि बाकी जेवणाचं वगैरे साहित्य तुम्ही 3 दिवसाच्या हिशोबाने सगळं तुम्ही आणलंय असं? तुम्ही कॉन्ट्रीब्युशन मध्ये पैसे हे करताय की कसं? सगळेजण पैसे काढायचे एकत्र आणि ते सगळं सामान आणायचं, म्हणजे कॅम्पिंगच एक प्रकारे हे असं ना, फक्त हेच की आपल्या माणसांच्या सोबत. आणि काही लोक जी मुंबईला जात आहेत आता, काही लोक दिसली जाताना आम्हाला, तर म्हणजे ते गाव सोडून फक्त जायचं, इथंच राहिलं पाहिजे असं काही नाहीये त्याच्यामध्ये, फक्त गाव खाली करायचं. म्हणजे तुम्ही साईडच्या गावामध्ये पण जाऊन राहू शकता. हा, नाही नाही, असं नाही म्हणत, म्हणजे बाहेर तुम्ही हॉटेलमध्ये म्हणा किंवा बाहेर कुठेही जाऊन तुम्ही राहू शकता. सीमेच्या बाहेर राहायचं. हा, त्याच्यामुळे ते घेऊन राहावंच लागतंय. पण ज्यांचं काही नाही आहे तर ते जातात. खेळणी पण घेतलेत त्याच्यामध्ये. आहे हे का, तिचं तिथे खेळणं पण आहे आणि घेऊन जातात. बापरे, मला भीती वाटत. बाहेर घेऊन चाललाय. घोडा गाडो मिक्स आहे. हे गाडो खेचर आहे. ओ खेचर ना, हे खेचर. हा, चला. इथं बस लागते.
ना छोटी छोटी घरं तर ठीक आहे, पण असे मोठे मोठे जे बंगलोज आहेत तर ते बंगलो सुद्धा खाली आहेत. आणि म्हणजे किती विश्वास असेल लोकांचा की सगळं बाबा आपण सोडून जायचं आहे आणि जे काही आहे ते देवावरची जी श्रद्धा आहे आणि आपलं काही सामान वगैरे असेल किंवा काही तर त्याला काही हानी होणार नाही. आणि विश्वास आहे, हे फक्त विश्वासाचा खेळ आहे सगळा. आणि बघू शकतो आपण किती किती मोठे मोठे बंगले आहेत बघा, सगळे खाली आहेत, सगळेजण सोडून गेले. इथं फक्त आहे ना आता जे बाहेरचे लोक आहेत तर त्यांचा जो काही आहे तो आवाज येतो इथे गाड्यांचा वगैरे, पण बाकी शुकशुकाट आहे पूर्ण गावामध्ये. आता आम्ही चिंदरगाव जे होतं तर त्यातल्या एका वेशीवरती गेलेलो, म्हणजे एक जी बॉर्डर आहे गावात येण्यासाठी, तर त्या एका बॉर्डरवरती आता आपण जी बघितली ती गाव बघितली. आणि आता आपण जाणार आहे दुसऱ्या बॉर्डरवरती, जे एक ब्रिज आहे आणि ब्रिजच्या त्या साईडला पण लोक राहत आहेत. तर असे जिथं तिथं वेश आहे गावाची तिथं तिथं लोकांनी अशा झोपड्या केल्या आहेत, म्हणजे वेगवेगळे, कारण की गावाची लोकसंख्या खूप आहे आणि त्याच्यामुळे खूप ठिकठिकाणी लोक दिसतील आपल्याला. आणि आता इथे ना आपल्याला गावात ट्रॅव्हल्स जाताना दिसत आहेत, तर त्या यासाठी की गावातली जी लोक आहेत तर ती असं आहे की गाव सोडायचं, म्हणजे की असं काही कंपल्सरी नाही आहे की तुम्ही त्या झोपड्यांमध्येच राहायला पाहिजे, तर तुम्ही त्या गावातून बाहेर गावी जरी गेलात तरी चालतंय. पण काहींची आता जनावरं आहेत, घरातले काही प्राणी आहेत आणि त्यामुळे ते लोक बाहेर झोपडी करून राहतात त्यांना घेऊन, कारण की आता त्यांना घेऊन इतक्या लांब जाणं पॉसिबल नाही आहे, म्हणून ते वेशीच्या बाहेर राहतात. तर आता आपण नेक्स्ट स्पॉटला जाणार आहे, ते बघूया. आणि हे जे दिसतंय ना इथे, हे बघा, हे लोक राहिलेले आहेत इथे, ही लोक दिसत आहेत, यांच्या झोपड्या. आता आपण तिथे जाणार आहे बघण्यासाठी. आता आपण इथे जाणार या साईडला, इथून रोड आहे जायला असं फिरून. तर बघूया चला नदीकाठी कशी राहत आहेत लोक. तर हे 3 दिवसासाठीचं चिकन सेंटर आहे तुमचं, गावपळणसाठी स्पेशली. हे बघा, आता लोकांना इथे जे राहिलेले आहेत ना तर त्यांच्यासाठी त्यांनी सोय केली आहे. कुणाला नॉनव्हेज वगैरे खायचं असेल, आज संडे, आज असणार खाणार लोक. आत्ता ज्या स्पॉटला आता आम्ही चालले ना, किती सुंदर आहे माहिती आहे, इतकं सुंदर आहे ना. हे पहा, व्ह्यू बघा तुम्ही, फक्त व्ह्यू बघा. हे समोर नदी, हा असा रोड, नारळाची झाडं, इकडे आपल्या कोंबड्या, तिकडे कुत्री आणि गाई म्हशी वगैरे बांधलेल्या तिथं. आता गवत वगैरे, त्या साईडला बकरी आणि सगळी पूर्ण फॅमिली आणि आपले टेंट. आणि रात्रीचं वगैरे हे लोक खूप मजा करतात, भजन कीर्तन फुगडी वगैरे असे वेगवेगळे कार्यक्रम असतात. आणि बाकी जी पुरुषांची सोय असते ती झालीच, आणि बायकांचे पण आपला थोडासा हे असतो, छान असा त्यांचा प्रोग्राम असतो काही ना काहीतरी. इथे स्पीकरवरती गाणी लावलेली आहेत त्यांनी, गाणी सुद्धा ऐकतायत लोक आता लावून, म्हणजे आता एन्जॉय करायचा त्यांचा टाइम चालू झालाय. हे पाणी आणायला चाललंय, तिथे पाण्याची सोय आहे त्यांची, तिथून पाणी घेणार. खेळतायत इथे ना. ही शिकारीची कुत्री आहेत बघा, यांना पण बांधून घातले. हे पा, डान्स 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 कर.
कुठल्या किती तुम्हाला महागड्या रेस्टॉरंटमध्ये पण असा व्ह्यू नाही मिळणार आहे. रिव्हर व्ह्यू आणि सी व्ह्यू म्हणतात ना, किती पैसे घेतात त्या एका व्ह्यूसाठी. आणि इथे बघा पुरी फॅमिली. काटा लागला पायात म्हणजे. तर इथे ना हे यांचं स्वयंपाकघर आहे. हे थोडंसं यांचं सामान आहे. इथं त्यांनी एक रूम केलेली आहे. परत इथे एक बेडरूम आहे त्यांची. आणि हा त्यांचा हॉल आहे बेसिकली. हा हॉल आहे, इथे खेळतात. तुम्हाला आहे ना असा व्ह्यू, एक रिव्हर व्ह्यू आणि सी व्ह्यू यासाठी 10-10 हजार रुपये घेतात हॉटेलवाले. आणि इथं पहा फ्रीमध्ये जी जागा आवडेल त्या ठिकाणी आपला टेंट लावा, आपली फॅमिली घेऊन या आणि निवांत राहा. मस्त ना. ते बघा ह्यांची खारुताई पण आहे. बम चिक बम बम चिक बम. टोटोक टोटोक टोटोक. एकच प्राणी राहिलेला आपला पाहायचा, ते म्हणजे मेंढ्या. त्या पण दिसल्या मेंढ्या. आणि इथे बकरा बोकड आहे. अजिबात दंगा करत नाही. केवढं मस्त आहे ना कलर. ग्रे पण नाही आणि ब्राऊन असं मिक्स आहे. ब्राऊन ग्रे आणि ब्लॅक. आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलोय, दुसरं ठिकाण पाहण्यासाठी. हे बघा लॅब. ती लोक लाईट वगैरे देतात. फक्त भुंकायला एवढं नको. ते मांजर ऑड आहे, ऑड आहे, ऑड आहे. दोन्ही डोळे वेगळे वेगळे असतात. एक वेगळा कलर, एक वेगळा कलर. वाले मनोहर साठमल. अरे बापरे कुत्र बघ. हे पहा हे राहुटी म्हणजे काय? हा हा, म्हणजे रामेश्वराच्या हुकमाची राहुटी आणि गावपळण. अच्छा. आर रामेश्वर. हा हा कळालं. हुकमाची ती राहुटी. राहुटीच. राहुटीचा एक टी घेतला शेवटीचा. हा हा. राहुटी म्हणजे झोपडी. झोपडी. राहुटी म्हणजे ते हुकुमाची झोपडी. हुकूम मिळाला आणि आपण झोपडी बांधून बाहेर राहिलो असं. याची ही बांधलेली राहुटी. हा हा. रामेश्वरच्या हुकुमाची. हा बरोबर. हा मुंबईवरून आला. माझी मुलगी. अच्छा. सगळे मुंबईवरून फक्त गावपळणसाठी आलाय. गावपळणीसाठी माझी पूर्ण फॅमिली आली. हा हा. मुलगा आला, मी आलो, मिसेस आली. अच्छा. मुलगी आली, हा तिचा मुलगा. सगळेजण. सगळे. कसं तुमचा एक्सपिरियन्स काय असतो याचा? तुम्ही 3 दिवस राहणार बरोबर? 3 दिवस राहणार ना गावपळणचे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही डायरेक्ट आता मुंबईला जाणार की कसं? नाही, आम्ही परत थांबणार इकडे. परत इथे थांबणार. ज्या दिवशी आम्ही गावामध्ये जाणार त्या परत रात्री तिकडे घरात तिथे थांबणार. बरोबर. दुसऱ्या दिवशी आम्ही मग परत गावी जाणार मुंबईला. हो हो.
तर हे सगळं बघून आहे ना, इथलं वातावरण, इथलं ते सगळं झोपड्या वगैरे, गाई म्हशी आणि नारळाची झाडं आणि इथलं वातावरण सगळं बघून असं वाटतं की 2 दिवस इथंच राहावं. पण आपल्या इथं कोणीच ओळखीचं नाही आहे ना, आपण या गावचे, त्यामुळे ते काही शक्य नाही. तर चला बघूया आता नेक्स्ट. चहाचा वास होता मस्त, आल्याचा चहा. हा वासला गरीबच वाढ ना. प्रत्येकाने आपल्या घराला नावं दिलेली तिथे. त्यांचं रामेश्वराची राहुटी असं नाव आहे त्यांचं. हे वाडा आहे तुमचा. हा वाड्यासारखंच केलंय की रचना सगळी. अच्छा. आतमध्ये गेल्यानंतर बसायला जो जागा असते ना, झोपाळा वगैरे लावलं ते, तर त्यांनी ही जी झोपडी बांधली ती वाड्यासारखीच त्यांनी केली आतमधून, त्यामुळे त्यांनी तसं नाव दिले वाडा, गरीबाचं वाडा. वाजे बनवतात. पोरांचा खेळ कसा चालू आहे इथे. निवांत, शाळा नाही काही नाही, सुट्टी मस्तपैकी. हा नाही नाही असू दे, बसा बस बस. कुडाळवरून आले. हा हे छान केलं ना. या सर्वामध्ये ना एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे की फक्त 3च दिवस राहायचं आहे, कशाला घर सजवायचं असं अजिबात नाही आहे. तुम्ही प्रत्येकाची मेहनत बघू शकता. आता सुद्धा आपण एक घर बघणार आहे, तर किती छान केलं त्यांनी. हे पहा, गणपतीला डेकोरेशन करतात तसं यांचं सुरू आहे. डेकोरेशन चालू आहे, घर डेकोरेशन. तर इथे यायच्या आधी मला असं वाटलेलं की हा जो काही हे आहे, तर गावातले सगळे लोक बाहेर येणार आणि वेशीच्या बाहेर राहतात, म्हणजे झोपड्या बांधून वगैरे, हे तर माहितीच होतं. पण हे माहिती नव्हतं की कुणी असं एका ठिकाणी राहत नाही, तर जिथे आपल्याला जागा आवडेल, ज्या ठिकाणी आपल्याला आवडेल, तर ते त्या ठिकाणी राहतात. असं स्पेसिफिक असा कोणता त्यांना एरिया दिलेला नाही आहे की तुम्ही इकडेच राहायचं, किंवा तुम्ही सगळे मिळून इथं बाबा रांगच्या रांग लागले, गर्दी झाले, असं अजिबात नाही आहे. पूर्ण वेशीच्या बाहेर जी गावं आहेत, त्या गावांमध्ये तुम्हाला कुठेही कोणतंही लोकेशन आवडत असेल तर त्या लोकेशनला तुम्ही तुमची झोपडी लावा. गाई म्हशी जे काही घरातली पाळीव प्राणी आहेत तर त्यांना घ्या आणि निवांत राहा. म्हणजे 3 दिवस कॅम्पिंग. आणि खरंच खूप छान आहे हे सगळं. म्हणजे काय बोलायचं आणि काय, इतका सुंदर निसर्ग आणि निसर्गामध्ये येऊन राहणं. आणि आता कसं आहे की डिसेंबर महिना चालू आहे, त्याच्यामुळे थोडीशी थंडी, हवेमध्ये थोडासा गारवा आहे, जास्त काही थंडी नाही आहे. पण हे उन्हाळ्यामध्ये पण मला वाटतं छान झालं असतं की गरमी वगैरे नाही वगैरे. पण आता थंडीमध्ये तर अजून जास्त चांगला आहे हा एक्सपिरियन्स. इथे कुत्र्याची पिल्ली दिसतात, 2 छोटी छोटी गावठी आहेत वाटतं ना. तर ह्या पूर्ण जे आम्ही फिरलो आत्ता, जे आचरा पूर्ण शहर जे बघितलं, तर सगळं बंद झालं आहे, कुणीच नाही आहे आतमध्ये. पण येताना आम्हाला जर कोणी दिसलं असेल तर ते फक्त जे गावठी कुत्रे असतात ना तेच, कारण की त्यांना कोणी घेऊन गेलं नाही आणि ते तेवढेच दिसले आम्हाला. बाकी सगळे गाई म्हशी सगळे 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 बाहेर. बघते पूर्ण फॅमिली त्यांची जमा झाली, सगळेजण एकत्र बसलेत. हे पहा, तुम्हाला आता असं काम असं काही नाही ना,
फक्त जेवण बनवायचं आणि आराम करायचा. आणि भजन कीर्तन जर असेल काही कार्यक्रम तर तेवढंच. बायकांच्यासाठी खूप छान आहे म्हणजे हे. हो ना, असं बाहेर राहायला मिळत नाही, कुठे जायला मिळत नाही. पिकनिक, हा कॅम्पिंग सेम. हो. बाकी गप्पा टप्पा मारत असं बसायचं. आता हे 4 वर्षानंतर आता हा हे आला ना कौलाला, तो आता म्हणजे 2019 नंतर आता 24चा. 3 वर्षांनी एकदा परत आमचा देव डाळप सॉरी होतो. पण संपूर्ण 12 देवाचं सगळं आमच्या असताना म्हणून. हा हो, आणि कसं असतं सगळे एकत्र निघाल्यामुळे सगळे भेटणार. आणि मेन म्हणजे कसं की एक आपल्याला मेंटली पण एक वेगळा हे एक्सपिरियन्स राहतो. रोज त्याच घरात राहतो आपण, नाही काय, कधीतरी मुंबईवरून आलेली होय ना. मुंबईवरून आली. किती सुंदर. आणि म्हणजे साईडला इथे नदी आहे, नारळाची झाडं वगैरे आहेत आणि खूप सुंदर. त्या बाजूला पण आहे. होय होय, बघितलं. त्या बाजूला पण आहे. होय ना, म्हणजे पूर्ण नदीच्या साईडून असे हे लावत गेलेत ते. चालेल, धन्यवाद. जसं की मी मगाशी बोलले होते ना स्टार्टिंगला की मला एक प्रश्न पडला की ह्या लोकांचा मोबाईल कसे चार्ज करतात. तर आपण बघितलं की इलेक्ट्रिसिटी वगैरे कसे घेत आहेत. आणि मला वाटते मला जर काही ह्या ह्याच्यामध्ये राहायचं असतं किंवा झोपडी घ्यायची असती तर जिथं नेटवर्क येतं तिथंच मी बांधली असती झोपडी माझी. तर आता आपण बऱ्यापैकी 3 काय म्हणतात त्यांना जे त्यांनी हे घातलेत ना लोकेशन्स जे आहेत त्यांचे, तर बऱ्यापैकी कव्हर केले सगळे. या नदीच्या आपण या साईडला गेलो होतो, नदीच्या आपण त्या साईडला जाऊन आलो. त्यानंतर आपण वेशीच्या त्या कोणतं तर चिंदरगावची जी वेश आहे तर तिकडे त्या साईडला पण आपण 2-3 ठिकाणं पाहिली. तर अशा प्रकारे हा आजचा व्लॉग होता. आणि ह्याच्यामध्ये काय आहे की आता मला निघायला हवं, कारण की इथे संध्याकाळ झाल्यानंतर थांबायचं नाही आहे असा तो रूल आहे. म्हणजे ही वेश पार करू शकत नाही, म्हणजे आचरा गावातून आम्ही जाऊ शकत नाही. आता 6 वाजले, काळोख झाला की कुणालाही अलाव नाही आहे. तर मग इथे जसं की माझी इच्छा आहे इथे राहायची, तर ती इच्छा पूर्ण होऊ शकते जर मी आत्ता निघाले नाही तर. पण असं निघावं लागेल. तर आता आम्ही निघतोय आता. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला याच्यामध्ये काय नवीन असं ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं, ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज चॅनलला लाईक करा, एवढी मेहनत करत आहे मी. आणि कोकणबद्दल जी आपली माहिती आहे, तर वेगवेगळ्या ह्या ज्या प्रथा आहेत तर त्या कुठेतरी मला एका वेगळ्या अँगलनी दाखवायच्या आहेत. हा माझा प्रयत्न आहे. प्रत्येक गोष्टीमागं काही ना काहीतरी शास्त्रीय रिझन आहे, फक्त ते आपल्याला माहिती नाही आहे म्हणून त्या अंधश्रद्धा वाटतात असं मला वाटतं. तर ही सुद्धा त्यातलीच एक प्रथा आहे की ज्याचं सायंटिफिक रिझन आहे की क्वारंटाईन किंवा जे म्हणतात ना आपण सॅनिटायझेशन जे होतं तर ते होतं पूर्ण गावाचं. म्हणून 3 दिवस हा जो आहे तर तो गावपळण ही प्रथा पाळली जाते. तुम्हाला या लोकेशनवरती येऊन आपल्या फॅमिलीसोबत असं कॅम्पिंग करायला तुम्हाला आवडेल का, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे जे लोकेशन आहे तर अशा लोकेशनला तुम्हाला एखादं तरी हॉटेल किंवा एखादं रिसॉर्ट किंवा एखादा असं कॅम्पिंगचा जर कोणता कंपनी वगैरे असेल तर कुठे तुम्हाला असा व्ह्यू मिळणार नाही, हे गॅरंटेड आहे. आणि फॅमिलीसोबत तुम्ही सगळे जे आपले फॅमिली मेंबर म्हणतो आपण की पाळीव प्राणी पण जे आहेत तर ते सुद्धा आपले फॅमिली मेंबर आहेत, त्यांनासुद्धा घेऊन राहण्याचा एक्सपिरियन्स, सगळ्या संसारच घेऊन राहण्याचा एक्सपिरियन्स आणि एक छोटीशी घर बांधलेल्याचा एक्सपिरियन्स. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला कमेंट करून प्लीज सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि ही जे काही आहे कोकणातली जी माहिती आहे तर ती फक्त मी लोकांना समजण्यासाठीचा हा माझा प्रयत्न आहे. आणि कोकणाबद्दल जे आपले वेगवेगळ्या प्रथा आहेत, रूढी परंपरा आहेत तर त्या सर्वांना समजण्यासाठी आहे ना तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून तुम्हाला कसं वाटलं मला ते सुद्धा सांगा. मोठा सण
दिन राती या दिन दिवसाचा आनंद सोहळा